कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्रात 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांच्या निकालांवर संकट ओढवलंय। चाबहार बंदरावरील अमेरिकी निर्बंधांमधून भारताला मिळालेली सूट संपलीये। लग्नाच्या पत्रिकांवर वधूवरांच्या जन्मतारखा आवश्यक असणार का? खरीप हंगामापूर्वी सरकारने मोठं निवेदन जारी केलंय। अरेबियात आग लावत जगातील 2 महासत्तांनी आफ्रिकेकडे कूच केलीये। PSL 2026च्या अंतिम सामन्यासाठी पाकिस्तान सरकारने मोठा निर्णय घेतलाय। कांतारा मिमिक्री वादामध्ये रणवीर सिंगला मोठा दिलासा मिळालाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 26 एप्रिल वार रविवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांच्या निकालांची। सर्वजण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अधिकृत माहितीची आतुरतेने वाट पाहत आहेत, पण महाराष्ट्र 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांच्या निकालांवर संकट ओढवलंय। दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला निकाल जाहीर होतो, पण यावेळी त्याला विलंब होण्याची शक्यता आहे। याचं कारण महाराष्ट्र बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचा संप आहे। कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात आंदोलन सुरू केलंय। पदोन्नती आणि बदलीसाठीची कालमर्यादा 2 वर्षांवरून 4 ते 6 वर्षांपर्यंत वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांचं मुख्य आंदोलन आहे। हा निर्णय एकतर्फी आणि त्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। शिक्षण तज्ज्ञांच्या मते जर सरकार आणि कर्मचारी यांच्यातील हा तिढा लवकर सुटला नाही तर त्याचा थेट परिणाम मंडळाच्या कामकाजावर होईल। उत्तरपत्रिका तपासणं आणि डेटा एंट्री यांसारखी महत्त्वाची कामं थांबवली जाऊ शकतात, ज्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास मोठा विलंब होऊ शकतो। यामुळे पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी वेळेवर निकालाची अपेक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येऊ शकतं। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे चाबहार बंदर प्रकल्पाची। इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर भारताचा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा चाबहार बंदर प्रकल्प पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलाय, कारण या प्रकल्पावर काम सुरू ठेवण्यास परवानगी देणारी अमेरिकेची सूट 26 एप्रिल 2026 रोजी संपतीये। ही सूट भारताला निर्बंध असूनही इराणमध्ये गुंतवणूक करण्यास आणि कामकाज चालवण्यास परवानगी देते, परंतु वॉशिंग्टनकडून त्यांच्या पुढील कृतीबद्दल कोणताही स्पष्ट संकेत मिळालेला नाही। यामुळे भारत संभ्रमात आहे की तो पूर्वीप्रमाणेच हा प्रकल्प पुढे चालू ठेवू शकेल की त्याला पर्यायी मार्गांचा शोध घ्यावा लागेल। पाकिस्तानला टाळून अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये थेट प्रवेश मिळवण्याच्या भारताच्या व्यापक धोरणाचा चाबहार बंदर हा एक भाग आहे। म्हणूनच हा प्रकल्प केवळ व्यावसायिकच नव्हे तर भूराजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण मानला जातो। या प्रदेशात विशेषतः पाकिस्तानच्या ग्वादर बंदराच्या संदर्भात चीनच्या वाढत्या प्रभावामुळे चाबहारचे महत्त्व आणखी वाढलंय। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेबाबत। बालविवाहाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने राज्य सरकारला अशी शिफारस करण्याचा निर्णय घेतलाय की लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेचा उल्लेख करणं अनिवार्य करावं। आयोगाने म्हटलंय की बालविवाह आणि बाललैंगिक शोषण रोखण्यासाठी राज्यभरात जनजागृती मोहीम तीव्र केली पाहिजे। आयोगाने राजस्थानच्या धर्तीवर विवाह पत्रिकांवर वधू आणि वर यांची जन्मतारीख अनिवार्यपणे छापण्याची शिफारस करण्याचाही निर्णय घेतलाय। सोलापूर जिल्ह्यात अलीकडेच अल्पवयीन मुली गरोदर राहिल्याच्या 15 आणि राज्यभरात 85 संशयित प्रकरणांनंतर हे पाऊल उचलण्यात आलंय। आयोगाचे सदस्य संजय लाखे पाटील यांनी या परिस्थितीला बाल हक्कांचं गंभीर उल्लंघन म्हटलंय। एका सामाजिक संस्थेकडून आलेल्या तक्रारीनंतर असं आढळून आलं की अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने अल्पवयीन मुली गरोदर राहिल्या आहेत, जे थेट
बालविवाह आणि लैंगिक शोषणाकडे निर्देश करतं. संजय विष्णू पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली 23 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत आयोगाने प्रकरणांचा आढावा घेतला आणि जिल्हा प्रशासनाला कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पॉडकास्टची चौथी बातमी आहे खतांच्या पुरवठ्याबाबतची. मध्य पूर्वेतील तणावानंतर इंधन आणि गॅस पुरवठ्याचं संकट अधिक गडद होतंय. खतांच्या पुरवठ्याबाबतची चिंता कायम आहे. ही चिंता केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर, विशेषतः अशा देशांमध्ये आहे जिथे मोठी लोकसंख्या अजूनही शेतीवर अवलंबून आहे. भारताने ही चिंता आणि खतांच्या पुरवठ्यातील तुटवड्याबद्दलची चिंता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. सरकारचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी खतांच्या पुरवठ्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. भारताचा खतांचा पुरवठा पुरेसा आहे आणि कोणताही तुटवडा नाही. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे इराण-इस्रायल युद्धाची. इराण-इस्रायल युद्धामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती गंभीर आहे. अरब जगात युद्धाची ठिणगी पेटवल्यानंतर जगातील दोन महासत्ता चीन आणि अमेरिका आता आफ्रिकेशी आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. भूतकाळातील घटना आणि निर्णयांवरून जगाला माहीत आहे की अमेरिका आपल्या स्वार्थासाठी कधीही कोणत्याही बाजूला वळू शकते. यावेळी अमेरिकेने एरिट्रिया या आफ्रिकन देशाची निवड केली आहे, ज्यावरील निर्बंध उठवून त्याचा फायदा उचलण्याची त्यांना आशा आहे. दुसरीकडे चीनला आफ्रिकेशी आपली आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करायची आहे. पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. पाकिस्तान सुपर लीगच्या 11व्या हंगामाचा अंतिम सामना आता स्टेडियममध्ये चाहत्यांच्या उपस्थितीत खेळला जाईल. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी याला मंजुरी दिली आहे. अंतिम सामना 3 मे रोजी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे. आतापर्यंत संपूर्ण स्पर्धा प्रेक्षकांशिवाय बंद दाराआड खेळवली जात होती. सरकारच्या काटकसर धोरणाचा भाग म्हणून इंधनाची बचत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मूळतः 6 शहरांमध्ये आयोजित करण्याचं नियोजित असलेली ही स्पर्धा कराची आणि लाहोरपुरती मर्यादित राहिली होती. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे रणवीर सिंगची. कांतारा मिमिक्री प्रकरणामुळे रणवीर सिंग गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. आता त्याला या प्रकरणात मोठा दिलासा मिळालाय. कर्नाटक उच्च न्यायालयाने कांतारा प्रकरणी त्याच्या विरुद्ध दाखल केलेला FIR रद्द केलाय. रणवीरने या घटनेबद्दल बिनशर्त माफी मागितली होती. न्यायालयाने त्याला 4 आठवड्यांच्या आत मंदिरात जाऊन माफी मागण्याचे निर्देशही दिले होते. आता रणवीर सिंग चामुंडेश्वरी मंदिरात माफी मागणार आहे. रणवीर सिंग मंदिरात भेट देण्याचे वचन देणारे प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.